आज देवली कॅम्प येथे हिरकणी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। देवली कॅम्प परिसरातील चर्मकार युवा युवती व महिलांना तसेच ज्येष्ठ नागरिक संघाच्या माता भगिनींना हिरकणी फाउंडेशनच्या माध्यमातून कौशल्य विकास प्रशिक्षण कोर्स विषयी माहिती देण्यात आली। यामध्ये शिवणकाम, फॅशन डिझायनिंग, ब्युटी पार्लर, कॉम्प्युटर कोर्सेस, मोबाईल रिपेअरिंग, सुरक्षा रक्षक, रिसेप्शनिस्ट, मेहंदी, रांगोळी यांसह अन्य कोर्सेस आहेत। महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण देऊन स्वयंभू, सक्षम, स्वाभिमानी बनवण्यासाठी हिरकणी फाउंडेशन अनेक वर्षांपासून कार्यरत आहे। हिरकणी फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सौ शीतलताई विसावे या सदैव जनतेच्या सेवेत आरोग्य शिबिराच्या माध्यमातून, महापालिकेच्या कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून संपूर्ण नाशिक तसेच महाराष्ट्रात अविरत कार्य करीत आहेत। तसेच डॉक्टर शीतलताई विसावे या 25 वर्षांपासून निर्मला देवी प्रणित सहज योगा ध्यान धारणेशी जोडलेले आहेत। आपले मन प्रसन्न करण्यासाठी ध्यान धारणेचे महत्त्व सुद्धा शीतलताईंनी उपस्थित महिलांना समजावून दिले। जास्तीत जास्त महिला उद्योजक व्हाव्यात हा शुद्ध हेतू ठेवूनच हिरकणी फाउंडेशनच्या माध्यमातून हे मार्गदर्शनपर शिबिर घेण्यात आले। यावेळी नाशिक रोड देवली परिसरातील महिला माता भगिनींनी तसेच प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षक ट्रेनर सुषमा कठाडे, नीलम फुले, रुपाली पगारे, माया नुसने यांनी उपस्थिती लावली। तसेच चर्मकार समाजातील समाजसेविका नंदिनी आहेर, राजश्री कदम, ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा कौशल्या मुळाने, सीमा राऊत, माजी अध्यक्ष तथा जनरल सेक्रेटरी तसेच उपाध्यक्ष गणिसर, सचिव किसन पेटारे, निर्मला वाघुळकर, खजिनदार उज्ज्वला देशमुख, मुख्य सदस्य माया नुनसे, सदस्या यमुना पवार, जनाबाई जाधव, रंजना गायकवाड आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। अध्यक्ष हिरकणी फाउंडेशन आणि जागृत चैतन्य बहुउद्देशीय संस्था। आज या संस्थेच्या मार्फत आम्ही नाशिकमध्ये व देवळी गावामध्ये तसेच देवळी कॅम्प एरियामध्ये आज आम्ही शिबिर घेतले होते आणि या शिबिराच्या माध्यमातून बऱ्याच महिलांना जागोजागी आम्ही भेटलो। आज आम्ही देवळी कॅम्पच्या इथे उभे आहोत आणि इथे महिलांचा छान प्रतिसाद असा मिळालेला आहे या कॅम्पला, जिथे आम्ही महिलांचे फॉर्म भरून घेतलेले आहेत। या संस्थेमार्फत 21 ते 22 कोर्सेस आहेत। शिवण, फॅशन डिझायनिंग, पार्लर, बेसिक, ॲडव्हान्स आहे, कम्प्युटर आहे, त्याच्यानंतर वेब डिझायनर आहे, मोबाईल रिपेअरिंग आहे, युवा युवतींसाठी सुवर्ण संधी आहे। तसंच महिलांसाठी मेहंदी, रांगोळी ह्या कौशल्य विकासाच्या अंतर्गत सुद्धा विविध कोर्सेस आपण घेतो आहोत। तर ह्या सगळ्या कोर्सेसचा सगळ्या नागरिकांनी, माता भगिनींनी लाभ घ्यावा अशी माझी आंतरिक इच्छा होती आणि म्हणून हे कोर्सेस आपण सुरू करून घेतलेले आहेत आणि काही कोर्सेस महापालिकेच्या अंतर्गत सुद्धा आपण देत आहोत। तरी ह्या सगळ्या कोर्सची माहिती आज महिलांपर्यंत खूप छान पोहोचली आहे। इथे आमच्या ट्रेनर सुद्धा उपलब्ध झाल्या होत्या, त्या स्वतः येऊन त्यांनी फॉर्म भरून घेतले आणि त्यांची ओळख परिचय सुद्धा या परिसरात करून घेतली, जेणेकरून माता भगिनींना सुलभता प्रदान होईल आणि ज्याच्या त्याच्या एरियामध्ये त्यांना क्लासेस मिळतील हाच उद्देश होता आणि सुंदररित्या हा कॅम्प पार पडला। सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त नोंदणी करून आपल्या क्लासमध्ये येऊन स्वयंरोजगाराची उपलब्धता जी करून दिलेली आहे त्याचा लाभ घेऊन संधीचा फायदा घेऊन सोनं करायचं आहे। धन्यवाद। नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी चेतन चौधरी, देवली कॅम्प।